निश्चिंती, अंतःकरणातले दोष निर्मूलन होणं, मुक्त होणं दोषांतून, ही झाली आध्यात्मिक निश्चिंती. भगवान बाबा, वामन भाऊ आदी करून साधू संतांच्या संगतीमध्ये कितीतरी लोकांना अशा प्रकारची आध्यात्मिक निश्चिंती मिळालेले उदाहरणं सांगायची गरज नाही. अनेक उदाहरणं आपल्या समोर येतील. खंडोबाबा असतील, नारायण महाराज असतील, माऊली महाराज साखरवाडीकर असतील किंवा आणखी कोणी असतील, कितीतरी नावं सांगता येईल ज्यांना आध्यात्मिक निश्चिंती मिळाली बाबांच्या आणि भाऊंच्या करंगळीला धरल्यामुळे. मुळात बाबा आणि भाऊ यांना सुद्धा ज्ञानेश्वरी एक संत म्हणून आपल्या समोर जे आहेत, त्यांना संत म्हणून आकार देणारं कोण आहे हे जर शोधायचं असेल तर त्यांचा फोटो सांगून जातो आपल्याला. त्यांचा फोटो जगात प्रसिद्ध असलेला एकमेव, अर्थात 4-5 फोटो आहेत त्यांचे, पण खूप प्रसिद्ध एकच फोटो आहे. पाण्यावर बसून वाचलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी समोर आहे आणि पाठीमागे बाबा आहेत. बाबा कसे घडले, कोणी घडवले हे जर शोधायचं असेल तर ज्ञानेश्वरी समजावून सांगते. ज्ञानेश्वरी वाचून वाचून भगवान बाबा बाबा म्हणून घडले. ज्ञानेश्वरीच्या करंगळीला धरल्यामुळे याला म्हणतात निश्चिंती. ही झाली आध्यात्मिक निश्चिंती. बर, काही लोकांना आध्यात्मिक निश्चिंती मिळाली असेल, वादच नाहीये. बाकी समाजाचं काय, राहिलेल्या बाकी समाजाचं काय? कदाचित त्यांच्या अधिकारानुसार जमलं पाहिजे. ते राजकारण सुद्धा करतो. पट्टीचं राजकारण खेळावं भगवान श्रीकृष्णाने. महाभारत, ज्यांना खरं राजकारण करायचंय ना, त्यांनी महाभारतात भगवान श्रीकृष्ण वाचायचा. भगवान श्रीकृष्ण वाचला की राजकारण अंतःकरणात भिंतच. विठाला विठाला आणि मग अशा या कृष्णानं गोपाळांना एकत्रित केलं, खोड्या केल्या. त्या दही दूध तूप लोणाची जी विक्री होत होती, आम्ही निर्माण करायचं, आम्ही जमा करायचं, आम्ही आमच्या गायांनी दूध तूप लोणी द्यायचं आणि आमच्या लेकरांना न खायला घालता आमच्या लोकांनी ते मथुरेत जाऊन विकायचं. बरं, आम्ही निर्माण केलेलं हे दही दूध तूप लोणी आमच्या लोकांचं खायचं आणि पुन्हा शिरजोरपणा त्या राक्षसांनी आमच्यावरच करायचा. त्यापेक्षा जर हे तिकडे गेलंच नाही तर किती चांगलं होईल. आणि या माध्यमातून त्या खोड्या सुरू झाल्या. अडवणूक जी सुरू झाली ना, ती इथून सुरू झाली आणि मग एक एक खोड्या सुरू झाल्या. जमलं पाहिजे. ते राजकारण सुद्धा करतो. पट्टीचं राजकारण खेळावं भगवान श्रीकृष्णाने. महाभारत, ज्यांना खरं राजकारण करायचंय ना, त्यांनी महाभारतात भगवान श्रीकृष्ण वाचायचा. भगवान श्रीकृष्ण वाचला की राजकारण अंतःकरणात भिंतच. विठाला विठाला आणि मग अशा या कृष्णानं गोपाळांना एकत्रित केलं, खोड्या केल्या. त्या दही दूध तूप लोणाची जी विक्री होत होती, आम्ही निर्माण करायचं, आम्ही जमा करायचं, आम्ही आमच्या गायांनी दूध तूप लोणी द्यायचं आणि आमच्या लेकरांना न खायला घालता आमच्या लोकांनी ते मथुरेत जाऊन विकायचं. बरं, आम्ही निर्माण केलेलं हे दही दूध तूप लोणी आमच्या लोकांचं खायचं आणि पुन्हा शिरजोरपणा त्या राक्षसांनी आमच्यावरच करायचा. त्यापेक्षा जर हे तिकडे गेलंच नाही तर किती चांगलं होईल. आणि या माध्यमातून त्या खोड्या सुरू झाल्या. अडवणूक जी सुरू झाली ना, ती इथून सुरू झाली आणि मग एक एक खोड्या सुरू झाल्या. येथे नवनीताचे